नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण कार्बेनियन म्हणजे काय, कार्बेनियन कसा जनरेट होतो, त्याच्यानंतर कोणकोणते फॅक्टर्स कार्बेनियनची स्टेबिलिटीवर परिणाम करतात याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. कारण की आपल्याला काय बघायचं होतं, कार्बेनियन रिएक्शन बघायचं होतं. या कार्बेनियन रिएक्शनमध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ती आहे ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये आपण कार्बेनियन रिॲक्शन बघणार आहोत. काय आहे ही रिॲक्शन बघा. कंडेन्सेशन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ ॲन अल्डिहाइड ऑर कीटोन हॅविंग अल्फा हायड्रोजन ॲटम in presence of base to form beta hydroxyaldehyde or beta hydroxyketone is called as aldol condensation reaction. मित्रांनो, या रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड आपण कोणता घेणार आहोत, एकतर अल्डिहाइड घेणार. स्टार्टिंग कंपाऊंड काय घेणार मित्रांनो अल्डोल कंडेन्सेशन मध्ये रिॲक्शन, आयदर वी कॅन टेक अल्डिहाइड और कीटोन. ठीक आहे, हा स्टार्टिंग कंपाऊंड घेणार आहोत. पण या अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये काय पाहिजे, इट मस्ट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्फा हायड्रोजन ॲटम किंवा अल्फा कार्बन कोणाला म्हणत असतो. आता हा आपला अल्डिहाइड आहे मित्रांनो. अल्डिहाइडमध्ये फंक्शनल कोणता आहे, हा आपला फंक्शनल ग्रुप आहे. त्याचा पुढचा जो कार्बन असतो त्याला कोणता कार्बन म्हणणार आपण, अल्फा कार्बन. बघा आता हा आपला अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप. त्याचा पुढचा जो कार्बन आहे त्या कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणणार आहे, अल्फा कार्बन. आणि त्या अल्फा कार्बनला जे हायड्रोजन्स अटॅच आहेत त्या हायड्रोजन्सला आपण कोणते हायड्रोजन म्हणणार आहोत, अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणणार आहोत. आता याच्यामध्ये कीटोनमध्ये फंक्शन कोणता आहे, सी डबल बॉन्ड ओ. त्याचा नेक्स्ट जो कार्बन आहे त्या कार्बनला कोणता कार्बन म्हणणार, अल्फा कार्बन. हा पण कोणता आहे, अल्फा कार्बन. आणि त्या अल्फा कार्बनला जे हायड्रोजन्स अटॅच आहे मित्रांनो त्यांना आपण काय म्हणणार आहे, अल्फा हायड्रोजन ॲटम. सो ॲल्डॉल कंडेन्सेशनमध्ये आपण स्टार्टिंग कंपाऊंड काय घेऊ शकतो, अल्डिहाइड घेऊ शकतो किंवा कीटोन घेऊ शकतो. फक्त अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये काय पाहिजे, अल्फा हायड्रोजन असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, स्टार्टिंग कंपाऊंड कोणते आणि स्टार्टिंग कंपाऊंडमध्ये रिक्वायरमेंट काय आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये केली जाते आहे, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, इन प्रेझेन्स ऑफ बेस. आणि या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट काय मिळतोय, समजा अल्डिहाइड स्टार्टिंग कंपाऊंड घेतला तर प्रोडक्ट काय मिळणार, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि समजा कीटोन स्टार्टिंग कंपाऊंड घेतला तर प्रोडक्ट काय मिळणार, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. ओके, सो ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन is a reaction between two molecules of an aldehyde or ketone having alpha hydrogen atom in presence of base to produce beta hydroxyaldehyde or beta hydroxy ketone. ओके, आपण आता समजा आपण अल्डिहाइड वर ही रिॲक्शन करणार आहोत. अल्डिहाइडचं एक्झाम्पल बघूयात पहिले. आता बघा मित्रांनो, हे एक्झाम्पल आहे ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शनचं. किती मॉलिक्युल्स असतात अल्डिहाइडचे, 2 मॉलिक्युल. ओके, बघा मग आपण याचे फीचर्स काय घेतलं. रिॲक्शन कशामध्ये, इन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड. आणि या अल्डिहाइड कसे घेणार, ज्यांच्यामध्ये काय असणार आहे, अल्फा हायड्रोजन ॲटम. याच्या पुढचा कोणता आहे, अल्फा कार्बन. आणि त्याला अटॅच कोणते आहेत, अल्फा हायड्रोजन्स आहेत. सो रिॲक्शन इज इन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड having alpha hydrogen atoms. ठीक आहे, रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये कप परफॉर्म केली जाते आहे, OH मायनस म्हणजे काय, बेस. सेकंड पॉइंट काय, मग रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ बेस. तिसरं अजून तुम्हाला स्पेसिफिकेशन काय दिसतंय, रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल. रिॲक्शन कशी आहे मित्रांनो, रिव्हर्सिबल. आणि प्रोडक्ट काय मिळाला आहे बघा, हा आपला फंक्शनल ग्रुप.
त्याचा पुढचा कोणता कार्बन असतो? अल्फा कार्बन. आणि त्याच्या पुढचा कोणता कार्बन असतो? बीटा कार्बन. ओके, मग बीटा कार्बनला कोणता ग्रुप लागलेला आहे? OH. म्हणून आपण काय घेणार? प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज बीटा कार्बनला OH ग्रुप आहे. ठीक आहे, मग हा काय झाला? OH म्हणजे कोणता ग्रुप? हायड्रॉक्सी ग्रुप. बीटा हायड्रॉक्सी. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डिहाइडचा. मग प्रोडक्ट काय मिळाला आहे? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. सो अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल घेतले ज्याच्यामध्ये काय आहे? अल्फा हायड्रोजन ॲटम. हे दोन मॉलिक्यूल कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होत आहे? बेसच्या, OH मायनसच्या. रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल. आणि प्रोडक्ट काय मिळतोय? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. समजा मित्रांनो अल्डिहाइडच्या ऐवजी समजा कीटोन घेतला असता तर इथं काय मिळालं असतं? बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आता ही रिॲक्शन कशी होते, त्याचं मेकॅनिझम कसं आहे त्यात आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? पहिला जो आपला अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये काय आहे? अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. पहिला अल्डिहाइडचा मॉलिक्यूल, त्याच्यातला हा अल्फा कार्बन, त्याला लागलेला हा अल्फा हायड्रोजन ॲटम. हा अल्फा हायड्रोजन ॲटम कोण ॲब्स्ट्रॅक्ट करताय? OH मायनस. म्हणजे काय? बेस. OH मायनसने हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. OH मायनस आणि H काय तयार झालं? H2. हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले? कार्बनकडे दिले. कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स येत आहेत. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणून कार्बनवर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. ज्यामध्ये कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणत असतो? कार्बेनियन. आता हा जो कार्बेनियन आहे मित्रांनो, हा कार्बेनियन बाजूच्या जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यासोबत आपण त्याला काय करू शकतो? डिलोकलाइज करून स्टेबल करू शकतो. कार्बनकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले ते कुठे शिफ्ट झाले? इथे. इथे काय येणार? डबल बॉन्ड. बघा इथे आपल्याला डबल बॉन्ड दिसतोय. इथे डबल बॉन्ड होत आहे म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होत आहे? ऑक्सिजनकडे शिफ्ट होत आहे. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला मित्रांनो? निगेटिव्ह चार्ज. परत लक्षात घ्या, OH मायनसने अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. अल्फा हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले? कार्बनकडे दिले. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज आपण डिलोकलाइज करून ॲडजसंट कार्बोनिल ग्रुपसोबत स्टेबलाइज करू शकतोय. बघा हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले. इथे आले डबल बॉन्ड. कार्बनकडे आले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले? ऑक्सिजनने खेचून घेतले. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. पहिल्यांदा याच्यामध्ये कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये, दुसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे दिसतोय? ऑक्सिजन. म्हणजे आपण हा काय करू शकतो? डिलोकलायझेशनच्या माध्यमातून स्टेबलाइज करू शकतो. ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार केलं आपण? फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. ठीक आहे. सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं मित्रांनो? इथं जो आपला काय जनरेट झाला? कार्बेनियम. तो कार्बेनियम दुसऱ्या अल्डिहाइडच्या मॉलिक्युलवर अटॅक करतो. कशा पद्धतीने अटॅक करतो ते बघूया. बघा मित्रांनो, सेकंड स्टेपमध्ये काय होतं? पहिल्या स्टेपमध्ये आपण काय जनरेट केला? कार्बेनियम. ठीक आहे, किंवा इनोलेट फॉर्म केला आपण. कीटो इनोल फॉर्म त्याचा. बघा आता ही स्पेसिस कुठे तयार झाली? पहिल्या स्टेपमध्ये. या कार्बेनियनचा अटॅक कशावर होतोय? दुसऱ्या अल्डिहाइड मॉलिक्युलवर. हा दुसरा अल्डिहाइडचा मॉलिक्युल घेतला, त्याच्या कार्बोनिल ग्रुपवर या निगेटिव्ह चार्जचा अटॅक होतोय. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहेत? कार्बनकडे जात आहेत. या CH2 आणि या C मध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. CH2 आणि C मध्ये काय झालंय? बॉन्ड फॉर्मेशन. हे इलेक्ट्रॉन्स कार्बनकडे आले, त्यांच्यात बॉन्ड फॉर्म झाला. पण कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. म्हणून या कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले? ऑक्सिजनने खेचून घेतले. ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार मित्रांनो? मग आता निगेटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे. आता हा निगेटिव्हली चार्ज जो ऑक्सिजन आहे तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. हायड्रोजन कुठून ॲब्स्ट्रॅक्ट करणार आहे? पहिल्या स्टेपमध्ये काय जनरेट झालेलं आहे?
H2O वॉटरमधून तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला प्रॉडक्ट देतो. ही तिसरी स्टेप. बघा मित्रांनो, शेवटच्या स्टेपमध्ये काय होतं, या स्टेपमध्ये ऑक्सिजनवर काय आहे, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज आता वॉटरमधून काय ॲब्स्ट्रॅक्ट करणार, हायड्रोजन O- आणि H काय तयार झालं, OH. हा OH ग्रुप कोणत्या कार्बनला लागलाय, बीटा कार्बन. आपण आत्ताच बघितलं फंक्शनल ग्रुपचा पुढचा कोणता असतो, अल्फा. त्याचा नेक्स्ट कोणता असतो, बीटा. बीटा कार्बनला कोणता ग्रुप लागला आहे, OH ग्रुप लागला आहे. म्हणून कंपाऊंडचं नाव काय झालंय, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. मग अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन किती स्टेपची रिॲक्शन आहे, 3 स्टेपची. पहिल्या स्टेपमध्ये काय होतोय, जो आपला बेस आहे तो बेस काय करतोय, अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि अशा पद्धतीचा कार्बेनियन तयार होतो. हा कार्बेनियन आपण बाजूच्या ॲडजस्टंट कार्बोनिल ग्रुपसोबत डिलोकलाइज करून स्टेबलाइज करू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये कार्बेनियन जनरेट केला. सेकंड स्टेपमध्ये तोच कार्बेनियन दुसऱ्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करतो. CH2- चा अटॅक कशावर झाला, कार्बनवर झाला. CH2 कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म झाला. कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले, ऑक्सिजनने. आणि ही जी स्पेसिस आहे ही थर्ड स्टेपमध्ये नंतर वॉटरमधून काय ॲब्स्ट्रॅक्ट करते, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करते आणि आपल्याला काय देते, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. हे झालं मित्रांनो अल्डॉल कंडेन्सेशनचं मेकॅनिझम फॉर अल्डिहाइड. आता समजा हीच रिॲक्शन कीटोनसोबत झाली असती तर कशा पद्धतीचं मेकॅनिझम झालं असतं ते आपण बघूया. बघा मित्रांनो, आता स्टार्टिंग कंपाऊंड काय घेतो आपण, कीटोन. CH3 डबल बॉन्ड टू CH3 म्हणजे कीटोन झाला. आता हे पहिल्या स्टेपमध्ये बेस काय करणार आहे, कीटोनचा अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणार. OH- ना हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला, हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन कार्बनकडे दिले. अशा पद्धतीचा कार्बेनियन तयार झाला. तो कार्बेनियन आपण स्टेबलाइज केला बाय डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज विथ ॲडजस्टंट कार्बोनिल ग्रुप. कीटो इनोलेट फॉर्म केला आपण ते, किंवा कार्बेनियन फॉर्म केला. सेकंड स्टेपमध्ये हा जो कार्बेनियन आहे तो कार्बेनियन दुसरा जो कीटोनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यावर अटॅक करतो. बघा, या CH2 मॉलिक्यूलने या कार्बनवर अटॅक केला. कार्बन आणि CH2 मध्ये बॉन्ड फॉर्म झाला. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले, ऑक्सिजनने. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. हा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतोय, वॉटरमधून हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. O- आणि H काय तयार झाला, OH. प्रोडक्ट काय मिळतोय, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. अगोदर काय मिळालं होतं मित्रांनो, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आता स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, तर कीटोन आहे. म्हणून कंपाऊंड काय मिळतं, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. ओके मित्रांनो, हा जो बीटा हायड्रॉक्सी कीटोन आहे हा समजा ॲसिडिक कंडिशनचा असेल तर त्याच्यावर काय परिणाम होतो ते बघूया. बघा मित्रांनो, हा आपला बीटा हायड्रॉक्सी कीटोन आहे. इन प्रेझन्स ऑफ ॲसिड काय होणार, हा OH ग्रुप काय ॲब्स्ट्रॅक्ट करणार आहे, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणार. OHचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, H2O मध्ये. बघा इथे OH होता, त्याने हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केलं. OHचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, H2O मध्ये झालं. आता H2O कसं आहे, स्टेबल आहे. त्यामुळे याच्यातून काय बाहेर पडणार आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला त्यामुळे या कार्बनवर कोणता चार्ज येतोय, पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आता हा पॉझिटिव्ह चार्ज हे जे 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग मिथिल ग्रुप आहे ते मिथिल ग्रुप त्याला काय करत असतात, स्टेबिलाइज करतात. आता हा पॉझिटिव्ह चार्ज जर डिसायडेड करायचा असेल तर बाजूचा जो हायड्रोजन आहे तो H+ म्हणून बाहेर पडतो आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो, काय मिळालं आपल्याला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. डबल बॉन्ड म्हणजे काय, अनसॅच्युरेशन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड हा आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो. हे फक्त कोणासोबत स्वरूपात होऊ शकतं, कीटोनच्या संदर्भात. बीटा हायड्रॉक्सी कीटोन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड undergoes dehydration and produces alpha beta unsaturated carbonyl compound.
ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघणार आहोत क्रॉस्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, दोन अल्डिहाइडचे किंवा कीटोनचे मॉलिक्यूल आपण काय करतो, रिॲक्ट करतो. दोघांमध्ये काय होतं मित्रांनो, काय होता तर अल्फा हायड्रोजन होता. आता क्रॉस अल्डिहाइडमध्ये काय होतं ते बघूया मित्रांनो. आपण बघतोय क्रॉस्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन. अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन कसा पाहिजे, ज्याच्यामध्ये काय असेल, अल्फा हायड्रोजन ॲटम असेल. आता मित्रांनो, बोर्डावर फळ्यावर मी काही कंपाऊंड लिहितोय. कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. या कंपाऊंडमध्ये आपल्याला अल्फा कार्बन दिसतोय का? आपण काय सांगितलं, कार्बोनिल ग्रुपच्या पुढचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन असतो, अल्फा कार्बन. आणि त्या कार्बनला जे हायड्रोजन्स अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणणार, अल्फा हायड्रोजन. इथे दिसतंय का? नाही. मग हा अल्डिहाइड कसा आहे, हॅविंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. मग असा कंपाऊंड, समजा आपण अल्डिहाइड आहे पण याच्यामध्ये काय आहे, हा कार्बोनिल कार्बनचा पुढचा कोणता असतो, अल्फा कार्बन. मग आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन कोणते असणार आहे, अल्फा हायड्रोजन. मग हा जो अल्डिहाइड याच्यामध्ये काय, हॅविंग अल्फा हायड्रोजन. आणि हा जो अल्डिहाइड आहे हॅविंग नो अल्फा हायड्रोजन. या दोघांचं जे आपण रिॲक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ बेस, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत, अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन. सो अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन, क्रॉस्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन. In crossed aldehyde condensation reaction, one aldehyde molecule having no alpha hydrogen atom condensed with another aldehyde molecule having alpha hydrogen atom in presence of base. This reaction is called as cross aldehyde condensation reaction. Mechanism कसं आहे, मागच्या पद्धतीचंच मेकॅनिझम असणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होणार, हा जो बेस आहे हा बेस याच्यातला अल्फा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणार आणि कार्बेनियन जनरेट करणार. आणि जनरेट झालेला कार्बेनियननंतर मग या दुसऱ्या अल्डिहाइडच्या मॉलिक्युलशी रिॲक्ट होणार. मेकॅनिझम लिहूयात आपण. बघा म्हटलं, मागच्यासारखं मेकॅनिझम आहे. बेसने काय केलंय, जो अल्डिहाइड मॉलिक्यूल होता ज्याच्यामध्ये काय होता, अल्फा कार्बन, त्याचा अल्फा हायड्रोजन ॲटम कोणी ॲब्स्ट्रॅक्ट केला, OH मायनसने. OH मायनस आणि H प्लस काय तयार झालं, H2. हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले, कार्बनकडे. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला आहे. निगेटिव्ह चार्ज आपण बाजूच्या कार्बोनिल ग्रुपसोबत काय करू शकतो, डिलोकलायझेशनच्या माध्यमातून स्टेबलाइज करू शकतो. इथे शिफ्ट झाला, इथे काढणार डबल बॉन्ड आणि कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले, ऑक्सिजनकडे जाईल. पहिल्या स्टेपमध्ये काय निर्माण केलं, कार्बेनियन तयार केलं. सेकंड स्टेपमध्ये काय होतं मित्रांनो, हा जो कार्बेनियन आहे तो आता दुसऱ्या अल्डिहाइडच्या मॉलिक्युलवर, की ज्याच्याकडे काय नाही आहे, अल्फा हायड्रोजन नाही आहे, म्हणजे बेन्झाल्डिहाइडच्या मॉलिक्युलर अटॅक करतो. CH2 मायनस अटॅक कशावर झाला आहे, कार्बन. CH2 आणि कार्बनमध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. CH2 आणि कार्बनमध्ये काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले, स्वतःकडे ऑक्सिजनने. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला आहे, निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज असलेली जी स्पेसिस आहे ती तिसऱ्या स्टेपमध्ये वॉटरमधून काय ॲब्स्ट्रॅक्ट करते, हायड्रोजन. O मायनस H2 मधून हायड्रोजन घेतो आणि काय तयार करतो, OH. ओके. फक्त इथे काय होतं मित्रांनो, पुढे याच्यावरती रिॲक्शन थांबतात. इथे पुढे काय होतंय, डिहायड्रेशन. म्हणजे इथून काय बाहेर पडतो, मायनस H2O बाहेर पडतो आणि इथं आपल्याला काय मिळत असतो, तर डबल बॉन्ड मिळत असतो. म्हणजेच अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, याला सिनेमॅल्डिहाइड आहे. या कंपाऊंडचं नाव काय आहे, सिनेमॅल्डिहाइड. ओके. हे झालं मित्रांनो क्रॉस्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्यामध्ये एक अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन होता, दुसऱ्यामध्ये अल्फा हायड्रोजन नव्हता. या दोघांना आपण मिक्स केलं आणि त्याच्यापासून आपण क्रॉस्ड अल्डिहाइड कंडेन्सेशन रिॲक्शन परफॉर्म केली.
मित्रांनो, आपण आतापर्यंत ज्या ॲल्डॉलच्या रिॲक्शन बघितल्या त्याच्यामध्ये दोघं अल्डिहाइड मॉलिक्यूल कसे होते, वेगळे होते. पण आपण आता जी रिॲक्शन बघणार आहे त्याला इंट्रामॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन म्हणणार आहे. ते कशा पद्धतीने होतं ते बघूया. मित्रांनो, आपण आता बघतोय इंट्रामॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. अगोदर जे होते त्याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन दोघं कसे होते, सेपरेट होते. त्याला आपण इंटरमॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन म्हणतो. पण ही काय आहे, इंट्रामॉलिक्युलर, म्हणजे दोघं जे कार्बोनिल ग्रुप आहे ते एकाच कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे. अशा जे कंपाऊंड आहे किंवा असे जे रिॲक्शन्स आहे याच्यामध्ये जे रिॲक्शन्स होते त्याला आपण काय म्हणणार आहे, इंट्रामॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता इथे काय होतं मित्रांनो, बघा इथं पण कार्बोनिल ग्रुप आहे, इथं पण काय आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. त्याचा कार्बनचा पुढचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन असतो, अल्फा कार्बन. आणि त्याला लागलेला जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला आपण काय म्हणणार, अल्फा हायड्रोजन. हा जो OH मायनस आहे, हा OH मायनस काय करणार, हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणार. हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देणार, कार्बनकडे. कार्बनवर कोणता चार्ज येतोय, निगेटिव्ह चार्ज येतोय. ठीक आहे, लिहूया आपण. कार्बनवर काय आलं मित्रांनो, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज आपण बाजूच्या कार्बोनिल ग्रुप सोबत स्टेबलाइज करू शकतो. आता काय होतं इथं, हा जो निगेटिव्हली चार्ज कार्बोनिल आहे तो इंट्रामॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलच्या मॉलिक्युलमध्येच त्याने कशावर अटॅक केलाय, दुसऱ्या कार्बोनिल ग्रुपवर. म्हणजे या CH2 या CH आणि याच्यामध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. आणि याच्याकडे ज्या इलेक्ट्रॉन आहे तो कोण स्वतःकडे घेऊन येणार, ऑक्सिजन स्वतःकडे. म्हणजे हा काय झाला, O मायनस. बघा आता या कार्बन आणि याच्यात काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन. बघा C आणि या कार्बनमध्ये काय झालंय, बॉन्ड फॉर्मेशन झालं. कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतलं स्वतःकडे, ऑक्सिजन. तो झाला O मायनस. त्या O मायनसने बेसमधून काय ॲब्स्ट्रॅक्ट केला, हायड्रोजन म्हणजे OH. आता पुढे काय होणार, हा H आणि हा OH काय बाहेर पडेल, -H2O. आणि आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड त्या ठिकाणी तो कंपाऊंड मिळणार आहे. हा हायड्रोजन इथे शिफ्ट झाला, इथे झालाय डबल बॉन्ड. हा OH बाहेर पडला, OH आणि H -H2O. मग ही जी रिॲक्शन झाली ही रिॲक्शन मॉलिक्युलच्या मॉलिक्युलमध्येच झाली, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, इंट्रा मॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. मग ॲल्डॉल कंडेन्सेशनचे आपण 3 प्रकार बघितले, नॉर्मल ॲल्डॉल कंडेन्सेशन, क्रॉस्ड ॲल्डॉल कंडेन्सेशन आणि तिसरं आहे इंट्रा मॉलिक्युलर ॲल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. So this is all about aldol condensation. Thank you.